थोर जिजाऊ शहाजी ज्याचा पिता, माता ज्याची थोर जिजाऊ शहाजी ज्याचा पिता, हयात भर लढला तो कारण ती होती मराठी अस्मिता, कारण ती होती मराठी अस्मिता. अशा या मराठी अस्मितेसाठी ज्यांनी आपलं आयुष्य वेचलं तर राजमाता जिजाऊ, राजे शहाजी, छत्रपती शिवराय व शंभू राजे यांना प्रथमतः मी वंदन करते. व ज्यांच्या प्रेतांच्या पायगडावर हे स्वराज्य निर्माण झालं त्या सर्व 18 पगड जातीच्या मावळ्यांना माझा मानाचा मुजरा. छत्रपती शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आपल्याला माहित आहेत, परंतु आजच्या या काळासाठी मला या वचनाची आठवण होते. ते म्हणजे शिवराय नसते तर दिसली नसती अंगणात तुळस, शिवराय नसते तर दिसली नसती अंगणात तुळस, शिवराय नसते तर दिसले नसते मंदिरांचे कळस, शिवराय नसते तर दिसले नसते सुवासिनींचा कुंकू भाळी, शिवराय नसते तर दिसले नसते सुवासिनींचा कुंकू भाळी. पतिव्रतांच्या किंकाळ्या मग विरल्या असतारानी, पतिव्रतांच्या किंकाळ्या मग विरल्या असतारानी. छत्रपती शिवरायांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये 12 बलुतेदार, 18 पगड जाती व 3 धर्मांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले. जेव्हा कोणताही मावळा त्यांच्या सैन्यामध्ये भरती होण्यासाठी येईल तेव्हा महाराजांनी कधीही त्याला त्याची जात विचारली नाही. आजवर त्यांच्याच न्यायाने मराठ्यांनी या सर्वांना आपल्या बांधवांसारखं सांभाळलं. पण आज राजाश्रयावर आश्रित असणारी क्रूर राक्षसी नराधम मराठ्यांच्याच जाया बहिणींचे अब्रू लुटायला लागले आहे. लुटली अब्रू पशुप्रमाणे छिन्न विछिन्न केले तुकडे, तरीही प्रतीक्षेत आम्ही न्यायाचे आहोत. माझ्या बहिणीला श्रद्धाला न्याय हवा आहे, तिच्या आई वडिलांचे डोळे न्याय मागत आहे, अवघ्या महाराष्ट्राला न्याय हवा आहे. माझ्या समाज बांधवांनो आणि मातांनो, जेव्हा अफजल खान स्वराज्यावर चालून आला होता तेव्हा आई जिजाऊ म्हणाल्या होत्या की शिवबा हा केवळ आमचा पुत्र नव्हे तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या माताने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु बॅडपणे पळून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा या वाघिणीचे आपण वंशज आहोत. त्यामुळे आता प्रत्येक मातेने आपल्या पुत्राला शिवबा बनवावं व स्वतः राजमाता जिजाऊ बनलेच पाहिजे. तरच मग मराठ्यांच्याच नव्हे तर इतर कोणत्याही जाती धर्माच्या आया बहिणींकडे कुणीही डोळा वर करून बघण्याची हिंमत करणार नाही. आणि ती केलीच तर त्याच क्षणी त्याचा डोळा त्याच्या हातात काढून देण्यासाठी आपल्या आजचे शिवबा, आपल्या आजचे मावळे हे सज्ज असतील. आज माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी अक्षरशः होरपळला जातोय. काबाड कष्ट करूनही, हातपाय फोडूनही संकटे त्याची पाठ सोडत नाही. त्यामुळेच केवळ आणि केवळ त्यामुळे आज माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करतोय. अहो मुख्यमंत्री साहेब, तुम्ही तर तत्वतः कर्जमाफीची घोषणा केलीच, पण तरीही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण कमी झाले का? प्रमाण कमी तर नाही. यावरून हे सिद्ध होते की तुम्ही आम्हाला फक्त कर्जमाफीचं गाजर दाखवलं, प्रत्यक्षात काहीही नाही. आज या महाराष्ट्रामध्ये दररोज सरासरी 5 शेतकरी आत्महत्या करताय व या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांपैकी सुमारे 80% शेतकरी हे मराठा समाजातील आहेत. काय ही अवस्था? इतर सगळ्यांना आरक्षण, मात्र माझ्या बळीराजाला आरक्षण नाही. का नाही माझ्या बळीराजाला आरक्षण? फक्त आणि फक्त आरक्षणामुळेच आम्ही शेतकऱ्यांची मुलं बुद्धिवान असूनही पुन्हा मातीच उपसतो. केवढा हा अन्याय! प्रत्येक वेळी माझ्या मराठा समाजावरच का अन्याय? प्रत्येक वेळी सरकारची आम्हा मराठ्यांसोबतच दुटप्पी भूमिका का? अहो अगदी आमची राजांची जयंती साजरी करताना सुद्धा राजकारण का नाही? सर्वत्र एकाच दिवशी शिवजयंती साजरी केली जात, पण आता नाही. माझ्या तमाम समाज बांधवांच्या वतीने मी सांगू इच्छिते की आता शिवजयंती एकाच दिवशी म्हणजे 19 फेब्रुवारीलाच सर्वत्र साजरी झाली पाहिजे. अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं भूमिपूजन माननीय श्री पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते झालं, परंतु कामकाज कुठे? तर त्या शिवस्मारकाचं कामकाज हे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावं व आमच्या सर्व मागण्या मान्य झाल्याच पाहिजे. मी शासनाला एवढेच सांगू इच्छिते की आमचा हा मोर्चा कोणत्याही जाती, कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. आम्हाला याद्वारे कुणाला भयभीतही करायचे नाही. हा मोर्चा अन्याय, अत्याचाराविरुद्ध व गुन्हेगारांना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी आहे.
शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असे खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले आहे. त्याचेच अनुकरण आज माझा हा मराठा समाज करतो आहे. गौतम बुद्धांनी सांगितलेल्या शांततेच्या मार्गानेच आम्ही जात आहोत. ज्यावेळी इतर समाजांना आरक्षण देण्यात आलं त्यावेळी माझा हा मराठा समाज कधीही कोठेही आडवा आला नाही, कारण तेव्हा आम्ही उदारमतवादी बहुजनवादी होतो आणि आजही आहोतच. मराठा समाज हा एकमेव असा समाज आहे की सर्वांना सोबत घेऊन चालणारा, कारण आम्हाला शिकवण आहे आमच्या राजांची म्हणजे छत्रपती शिवरायांची. कधीपासून आरक्षणाची टांगती तलवार शासन दरबारी लटकत ठेवली आहे. एकदाचा करा त्याचा सोक्षमोक्ष, नाहीतर आम्ही आमचं हक्काचं आरक्षण सोडणार नाही. कारण मराठा जात नाही, मराठा धर्म आहे. मराठा राज्य नाही, मराठा वस्ती नाही, मराठा राज्य आहे. मराठा नुसतीच ठिणगी नाही, मराठा आग आहे. कारण मराठा झुकणारा नाही, झुकावणारा आहे. माझ्या समाज बांधवांनो आणि मातांनो, आपला आवाज मुंबई मंत्रालयापर्यंत धडकलाच आहे, पण दिल्लीचे हितक आपण हादरवून सोडले पाहिजे. कारण दिल्लीचे हितक राखीतो महाराष्ट्र माझा, आज नाही तर कधीच नाही. या बाण्याने संपूर्ण मराठा समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला समूळ नष्ट करण्यासाठी आज एकजुटीने व एक दिलाने हा मराठा समाज येथे उपस्थित आहे. या महाराष्ट्रात मराठ्यांचं स्थान हे केवळ त्यांच्या संख्याबळामुळे नव्हे तर त्यांच्या कर्तृत्वामुळे सुद्धा आहे. जर महाराष्ट्राला निकोप ठेवायचा असेल तर मराठ्यांना निकोप ठेवावा लागेल व मराठ्यांना निकोप ठेवला तरच हा महाराष्ट्र निकोप राहील. मराठा जात ही जेवढी लढवई आहे तेवढीच ती संयमी देखील आहे. म्हणून आम्ही अजूनही शांत आहोत. तेव्हा मायबाप सरकारनं या महाराष्ट्रात निघणाऱ्या शांतताप्रिय मोर्चांचा सन्मान राखून मराठ्यांच्या सर्व मागण्या सरसकट मान्य कराव्यात. आज 9 ऑगस्ट अर्थात क्रांती दिन, सुमारे 75 वर्षांपूर्वी 9 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधींनी ब्रिटिशांनी चले जावचा नारा दिला आणि संपूर्ण देशात आंदोलनाचा बडगा उडाला आणि ब्रिटिशांना आपला देश सोडून चालते व्हावे लागले. माननीय फडणवीस साहेब आम्ही राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात लाखोंच्या संख्येने पूर्ण शांतीने व शिस्तीने 57 मोर्चे काढले व आमचा हा राजधानीवरचा आज 58वा मोर्चा आहे. आता जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तुमच्याही शासनाने चले जाव केल्याशिवाय मराठा समाज थांबणार नाही. सतत पाण्याची धार पडली की अभेद्य दगडही फुटतात आणि नाहीच फुटले तर त्यांचा कडलोट केला जातो. तेव्हा ती वेळ आपण येऊ देऊ नये एवढीच विनंती. बळीराजाचं रक्षण, माता भगिनींचं संरक्षण, मराठ्यांना आरक्षण यासाठी हा मोर्चा आहे. शेवटी जाता जाता एकच आवाहन करते, हा प्रचंड आणि अखंड जनसमुदाय पाहताना निश्चितच आम्ही मराठे एक आहोत आणि यापुढेही एक राहू असा निश्चय करूया. कारण मराठा समाजाने जर दाखविली कायम एकी, मराठा समाजाने जर दाखविली कायम एकी तरच राहू बांधवांनो, तरच राहू बांधवांनो सुरक्षित आम्ही लेकी, तरच राहू बांधवांनो सुरक्षित आम्ही लेकी. जय